नमस्कार. जॉब माझा अपडेटवर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण जॉब माझा अपडेटवर अहिल्यानगर कोतवाल भरती विशेषमध्ये कोतवाल भरतीसाठी जी संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक 2 तर आज आपण बघणार आहोत. याच्या आधी आपण काही प्रश्नपत्रिका अपलोड केलेल्या आहेत, ते व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता. तर आज आपण येथे 35 महत्त्वपूर्ण जे प्रश्न असतील ते 35 प्रश्न आपण इथे बघणार आहोत. तर त्याच्या व्यतिरिक्त यामध्ये एकूण 50 प्रश्न येत असतात, ज्यामध्ये 10 प्रश्न जे असतात विद्यार्थी मित्रांनो ते जिल्हा विशेषवर येतात. तर 40 प्रश्न इतर येतात, ज्यामध्ये 10 प्रश्न मराठी विषयाचे येतात. तर 10 प्रश्न हे गणित विषयावर येतात. तर 20 प्रश्न हे सामान्य ज्ञान आधारावर येतात. तर आज आपण सामान्य ज्ञान आधारावर एकूण 35 प्रश्न बघणार आहोत अपेक्षित. तर चला पहिला प्रश्न बघूयात. पहिला प्रश्न आहे, तोरणामाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन बघा. ऑप्शन आहेत ए नंदुरबार, बी छत्रपती संभाजीनगर, सी जळगाव आणि डी नाशिक. तर याचं बरोबर उत्तर जे होईल विद्यार्थी मित्रांनो ते ए नंदुरबार हे होईल. तर तोरणामाळ हे थंड हवेचं जे ठिकाण आहे विद्यार्थी मित्रांनो हे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. तर याच्या व्यतिरिक्त आणखी काही जे थंड हवेचे ठिकाण असतात विद्यार्थी मित्रांनो जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहेत ते सुद्धा तुम्ही इथे बघू शकता, जे येणाऱ्या परीक्षेमध्ये येण्याचे पुरेपूर जे आहेत ते चान्स आहेत. तर बघा, आंबोली हे थंड हवेचे ठिकाण जे विद्यार्थी मित्रांनो ते सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये येते. आणि याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जो पाऊस पडतो तो आंबोली या ठिकाणीच पडतो. तर येथे तुमचे 2 प्रश्न जे आहेत विद्यार्थी मित्रांनो कव्हर झालेले आहेत की महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो? तर आंबोली सिंधुदुर्ग येथे, आणि आंबोली हे थंड हवेचं ठिकाण आहे. त्यानंतर बघा, पुणे जिल्ह्यामध्ये खंडाळा हे थंड हवेचं ठिकाण प्रसिद्ध आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर बघा, चिखलदरा व गाविलगड. तर चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण जे विद्यार्थी मित्रांनो ते अमरावती जिल्ह्यामध्ये येते. त्यानंतर भीमाशंकर. तर भीमाशंकर हे जे थंड हवेचं ठिकाण आहेत ते पुणे या जिल्ह्यामध्ये येते. त्यानंतर एक म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण छत्रपती संभाजीनगरमध्ये येते. तर हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा परीक्षेच्या दृष्टिकोनातून. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्र राज्य प्राणी कोणता आहे? तर महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यापैकी ऑप्शन क्रमांक सी शेकरू ही जी खारुताई आहे, शेकरू नावाची खारुताई ही जे आहेत महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर हे तुम्ही लक्षात असू द्या. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 3, सन 1937 साली राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाले होते? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे 4 ऑप्शन दिलेले आहेत वेगवेगळी. तर येथे मी तुम्हाला डायरेक्ट उत्तर सांगतो. तर बघा, याचं जे अधिवेशन आहे 1937 सालचं विद्यार्थी मित्रांनो काँग्रेसचं ते फैजपूर या ठिकाणी झालेलं होतं, फैजपूर या ठिकाणी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तर फैजपूर येथे झालेलं जे काही 1937चं जे अधिवेशन आहे विद्यार्थी मित्रांनो, या संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? जर असा प्रश्न तुम्हाला विचारला तर याचं बरोबर उत्तर जे असेल विद्यार्थी मित्रांनो ते असेल जवाहरलाल नेहरू या अधिवेशनाचे जे विद्यार्थी मित्रांनो अध्यक्ष होते. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 4, राष्ट्रीय मतदार दिवस जो आहे तो कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, येथे काही ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी ऑप्शन क्रमांक बी 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिवस हा दरवर्षी साजरा केला जातो. तर 2025मध्ये जो राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला विद्यार्थी मित्रांनो त्याचा विषयसुद्धा विचारू शकतात परीक्षेमध्ये. तर त्याचा विषय आहे नथिंग लाईक वोटिंग, आय वोट फॉर शुअर. हा जो विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय मतदार दिवस 2025चा जो आहे तो विषय आहे. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 5, ATMचं पूर्ण रूप काय आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, येथे 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर या 4 ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक बी ऑटोमेटेड टेलर मशीन हे ATM मशीनचं पूर्ण रूप आहे. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 6, विधानसभा सदस्याकरता वयाची किमान पात्रता किती आहेत? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा राज्यशास्त्र या विषयातील प्रश्न आहे. तर त्याचं बरोबर उत्तर जे असेल हे ऑप्शन क्रमांक ए 25 वर्ष असेल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, विधानसभाचे जे सदस्य असतात त्याच्या किमान वयाची जी अट आहे विद्यार्थी मित्रांनो ती आहेत ती 25 वर्ष. तर लोकसभा सदस्याची सुद्धा किमान वयाची जी अट आहे
ते सुद्धा 25 वर्ष आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये महाराष्ट्र राज्यातील जी विधान परिषद आहेत आणि केंद्रातील जे काही राज्यसभा आहे त्या राज्यसभेचा आणि महाराष्ट्रातील विधान परिषदेची सदस्यांचा जो काही किमान वयाची जी पात्रता आहे ती विद्यार्थी मित्रांनो ही ऑप्शन क्रमांक बी 30 वर्ष आहेत. तर आपल्या या प्रश्नाचे उत्तर हे ए आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण ठेवण्यात आलेले आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं बरोबर उत्तर जे असेल ऑप्शन क्रमांक बी इतकं. तर संपूर्ण भारतामध्ये इतर ठिकाणी जे आरक्षण आहेत विद्यार्थी मित्रांनो संविधानिकरित्या त्यात जे स्वराज्य संस्थांमध्ये लागू करण्यात आलेले आहेत ते 33% इतकं आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 8, ॲस्ट्रॉनॉमी ही संज्ञा म्हणजे ॲस्ट्रॉनॉमी हा जो शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो हा कोणत्या अभ्यासाशी संबंधित आहे. तर त्याच्यामध्ये काही 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर या 4 ऑप्शनपैकी विद्यार्थी मित्रांनो त्याचं जे आपलं उत्तर असेल ते उत्तर ऑप्शन क्रमांक बी ग्रहतारे म्हणजेच ग्रह व तारे यांच्या अभ्यासाशी संबंधित शाखा म्हणजेच ॲस्ट्रॉनॉमी आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 9, ॲनिमिया या आजारामध्ये रक्तामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचा तुटवडा असतो. तर त्याच्यामध्ये काही 4 ऑप्शन दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्यापैकी ऑप्शन बी लोह म्हणजे आयरनच्या कमतरतेमुळे ॲनिमिया नावाचा जो तो रोग होतो विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो इथे ॲस्ट्रॉनॉमी हा जो शब्द आहे हा ग्रह व तारे यांच्या अभ्यासाशी संबंधित आहे. तर त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो तर ज्या प्रकारे ग्रह व तारे यांच्या अभ्यासासाठी आपण ॲस्ट्रॉनॉमी म्हणतो त्याच प्रकारे इथे हाडांच्या अभ्यासाला आपण ऑस्टिओलॉजी असं म्हणतो. परीक्षेत जर प्रश्न विचारला तर तुम्ही लक्षात ठेवण्यासाठी. त्यानंतर इथे ऑप्शन क्रमांक सी पण दिलेला आहे ज्यामध्ये कीटक दिला आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो कीटकांचा जो अभ्यास केला जातो तो एन्टोमोलॉजी याच्या अंतर्गत केला जातो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 10 आहे खालीलपैकी कोणते जीवनसत्व हे पाण्यात विरघळते. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 10 खालीलपैकी कोणते जीवनसत्व हे पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो पाण्यात विरघळणारे जीवनसत्व जे आहेत ते 2 जीवनसत्व आहेत विद्यार्थी मित्रांनो. एक म्हणजे बी जीवनसत्व म्हणजेच ब गटातील जीवनसत्व आणि एक सी जीवनसत्व. तर बी आणि सी हे 2 जीवनसत्व जे आहेत ते पाण्यात विरघळणारे आहेत. तर इतर जे 4 जीवनसत्व विद्यार्थी मित्रांनो जसे की अ, ई, ड आणि के जीवनसत्व हे जे विद्यार्थी मित्रांनो हे जीवनसत्व 4 जीवनसत्व हे मेदामध्ये विरघळणारे जीवनसत्व आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11 पेनिसिलिन या औषधाचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला. तर बघा विद्यार्थी मित्रांनो येथे 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर बघा या 4 ऑप्शनपैकी आपलं बरोबर उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक ए अलेक्झांडर फ्लेमिंग या शास्त्रज्ञाने पेनिसिलिन या औषधाचा शोध लावलेला आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12 बॅरोमीटर हे उपकरण काय मोजण्यासाठी वापरले जाते. तर बघा त्याच्यापैकी ऑप्शन क्रमांक सी वातावरणातील दाब जो असतो तो वातावरणाचा दाब मोजण्यासाठी जे विद्यार्थी मित्रांनो आपण बॅरोमीटरचा उपयोग करतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13 खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा ही महाराष्ट्र राज्याला लागून नाही. तर बघा याच्यामध्ये 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्यापैकी ऑप्शन क्रमांक डी आंध्र प्रदेश. तर महाराष्ट्र राज्याची सीमा विद्यार्थी मित्रांनो आंध्र प्रदेश राज्याला लागून नाही. तर इतर 3 राज्याला महाराष्ट्र राज्याची जी सीमा आहे ती लाभलेली आहेत. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 14 आहेत खालीलपैकी कोणते शहर हे हिमाचल प्रदेशची दुसरी राजधानी म्हणजे हिवाळी राजधानी म्हणून घोषित करण्यात आलेली आहे. तर बघा याच्यामध्ये 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्या 4 ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक ए धर्मशाला
धर्मशाला हे जे ठिकाण आहेत, हे ठिकाण किंवा हे शहर जे विद्यार्थी मित्रांनो, हे हिमाचल प्रदेशची दुसरी राजधानी म्हणून घोषित करण्यात आलेली आहे, जी हिवाळी राजधानी म्हणून असेल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर याच्यापैकी चार ऑप्शन दिलेले आहे विद्यार्थी मित्रांनो. तर याच्यापैकी ऑप्शन क्रमांक सी हे जे आहेत विद्यार्थी मित्रांनो, हे चुकीची जोडी आहेत. तर इतर जे ऑप्शन आहे विद्यार्थी मित्रांनो, इतर ऑप्शनमधील ए, बी आणि डी हे जे आहेत विद्यार्थी मित्रांनो, हे यांची जे आहेत ते समाधीस्थळे आहेत विद्यार्थी मित्रांनो. जसे की महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाला राजघाट असे म्हणतात, इंदिरा गांधीच्या समाधीस्थळाला शक्तीस्थळ म्हणतात, तर लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधीस्थळाला विजयघाट असं म्हटलं जाते. परीक्षेत जर प्रश्न विचारले की महात्मा गांधीच्या समाधीस्थळाला काय म्हटले जाते, तर राजघाट. त्याचप्रकारे इंदिरा गांधीचे समाधीस्थळ आणि लाल बहादूर शास्त्री यांचे समाधीस्थळ याबद्दल सुद्धा प्रश्न विचारू शकतात. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीस्थळाला चैत्यभूमी असं म्हटले जाते विद्यार्थी मित्रांनो. चैत्यभूमी, जे की मुंबईच्या दादरमध्ये आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर दीक्षाभूमी जे आहे विद्यार्थी मित्रांनो, हे नागपूर या शहरामध्ये आहेत, जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली होती, म्हणून त्या ठिकाणाला दीक्षाभूमी हे नाव आहे. तर याच्यामध्ये ऑप्शन सी हे चुकीचं आहे, कारण इथे सर्व जे पर्याय दिले आहेत विद्यार्थी मित्रांनो, हे समाधीस्थळाच्या संबंधित आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी कोणती संस्था ही भारतातील बँकिंग क्षेत्राचं नियमन करते, म्हणजेच बँकिंग क्षेत्रावर नियंत्रण ठेवते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं बरोबर उत्तर हे ऑप्शन डी आपल्या सर्वांनाच माहीत आहे, RBI. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 17, 21 जून हा दिवस जागतिक स्तरावर काय म्हणून साजरा केला जातो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यापैकी आपल्या सर्वांनाच माहीत आहे की ऑप्शन क्रमांक बी योग दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 18, भारत या देशाचे तिन्ही सेनादलाचे प्रमुख कोण असतात, म्हणजेच भारताचे सरसेना प्रमुख कोण असतात विद्यार्थी मित्रांनो. तर असा जो हा प्रश्न आहे, त्याचं बरोबर उत्तर हे ऑप्शन डी राष्ट्रपती असतात. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 19, उजनी हे धरण कोणत्या नदीवर आहेत. तर त्याचं बरोबर उत्तर जे असेल विद्यार्थी मित्रांनो, हे ऑप्शन क्रमांक बी भीमा नदी. तर भीमा नदीवर उजनी हे धरण आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 20, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला. तर याच्यापैकी 4 ऑप्शन तुम्हाला इथे दिलेले आहेत. या 4 ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक डी महू मध्य प्रदेश या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झालेला आहे. त्यानंतर बघा सन 1930 कोणत्या भारतीयास भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळालेले होते. तर त्यापैकी ऑप्शन क्रमांक बी CV रमन या भारतीय शास्त्रज्ञाला 1930 सालचं भौतिकशास्त्राचं जे ते नोबेल पुरस्कार जे विद्यार्थी मित्रांनो ते प्राप्त झालं होतं. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 22, महाराष्ट्रात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे नाही. तर बघा यापैकी ऑप्शन क्रमांक ए पुणे या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे जे खंडपीठ आहेत विद्यार्थी मित्रांनो येथे नाही. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 23, भारताचे मिसाईल मॅन म्हणून कोणास ओळखले जाते. तर याचं बरोबर उत्तर जे विद्यार्थी मित्रांनो ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. त्यानंतर बघा हा प्रश्न जो आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 23 हा तुमच्यासाठीच एक होमवर्क म्हणून आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 24, भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमात भारताच्या प्रत्येक नागरिकांची कर्तव्ये नमूद केलेली आहे. प्रश्न पुन्हा एकदा आहे का, भारतीय राज्यघटनेत कोणत्या कलमात भारताच्या प्रत्येक नागरिकाची जी कर्तव्य आहे, म्हणजे कर्तव्याच्या बाबतीत कोणती कलम आहेत. तर याच्यापैकी ऑप्शन क्रमांक डी 51 अ. 51 मध्ये जे विद्यार्थी मित्रांनो भारतीय नागरिकाची जी कर्तव्य आहेत ते कर्तव्य जे आहेत ते नमूद केलेली आहेत, ज्यामध्ये एकूण सध्या 11 मूलभूत कर्तव्य जे आहेत ते
समाविष्ट करण्यात आलेली आहेत विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 25, मध्य रेल्वेचे मुख्यालय जे आहेत ते कुठे आहेत? तर बघा याच्यापैकी 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी तुमचं ऑप्शन क्रमांक CSMT मुंबई येथे जे आहेत मध्य रेल्वे म्हणजे सेंट्रल रेल्वेचं हेडक्वार्टर आहेत. तर याच्यापैकी चर्चगेट मुंबई येथे जे विद्यार्थी मित्रांनो आपलं वेस्टर्न रेल्वेचं जे आहे म्हणजेच पश्चिम रेल्वेचं जे पश्चिम रेल्वे विभागाचं जे आहे ते हेडक्वार्टर आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 26, पानिपतचे पहिले युद्ध कोणामध्ये झाले होते? तर बघा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये पानिपतचं जे पहिलं युद्ध आहे विद्यार्थी मित्रांनो हे 1526 या वर्षी झालं होतं. तर अशाच प्रकारे पानिपतचे आतापर्यंत विद्यार्थी मित्रांनो 3 युद्ध झालेली आहेत. तर 1526मध्ये जे पानिपतचं पहिलं युद्ध आहे ते बाबर आणि इब्राहिम लोदी या दोघांमध्ये झालेलं होतं. तर पानिपतचं जे दुसरं युद्ध आहे ते 1556मध्ये झालेलं होतं, जे की अकबर बादशाह आणि हेमूर यांच्यामध्ये झालेलं होतं. त्यानंतर बघा पानिपतचं जे तिसरं युद्ध आहे ते 1761 या वर्षी झालेलं होतं, जे की मराठा आणि अहमदशाह अब्दाली याच्यामध्ये झालेलं होतं. तर अशा प्रकारची ही पानिपतचे 3 युद्ध आहे, जे की 3 वेगवेगळ्या कालखंडात घडलेले होते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो त्यासंबंधित तुम्हाला डायरेक्ट कोणत्या काळात ही युद्ध झालं असाही प्रश्न विचारू शकतात. तर हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 27, कलर ब्लाइंड हा जो दृष्टीदोष असणारी जी व्यक्ती आहे विद्यार्थी मित्रांनो ती कोणत्या 2 रंगामध्ये फरक करू शकत नाही? तर याच्यापैकी 4 ऑप्शन आहेत. त्या 4 ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक C लाल आणि हिरवा या 2 रंगामध्ये तो जो दृष्टीदोष म्हणजे कलर ब्लाइंड म्हणजेच कलर ब्लाइंड असणारा जो रोग आहे वर्णांधता या रोगामध्येच लाल आणि हिरवा रंगामध्ये ते फरक करू शकत नाही. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 28, खालीलपैकी फॅटमध्ये विरघळणारे व्हिटॅमिन कोणते? बघा विद्यार्थी मित्रांनो याच्या आधी आपण पाण्यामध्ये विरघळणारे जे व्हिटॅमिन आहेत आणि फॅट म्हणजेच मेदामध्ये विरघळणारे जे व्हिटॅमिन्स आहेत याबद्दल आपण तुम्हाला याच्या आधीच्याच प्रश्नामध्ये माहिती दिलेली होती. तर याचं जे प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो हे तुमच्यासाठीच आहेत, तुम्हीच प्रश्नाचं उत्तर द्या. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 29, राष्ट्रपती व उपराष्ट्रपती हे हजर नसल्यास राष्ट्रपतीपदाचा कार्यभार कोण पाहतो? तर याचं जे बरोबर उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो हे ऑप्शन क्रमांक C हे असेल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 30, हिडेनबर्ग अहवाल हा कोणत्या उद्योग समूहाशी संबंधित आहे विद्यार्थी मित्रांनो? हिडेनबर्ग हा जो अहवाल आहे हा कोणत्या उद्योग समूहाशी संबंधित आहे? तर याचं बरोबर उत्तर हे ऑप्शन क्रमांक B अदानी या अदानी उद्योग समूहाशी संबंधित हिडेनबर्ग हा जो अहवाल आहे तो आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 31, जुलै 2025 नुसार महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल हे कोण आहेत विद्यार्थी मित्रांनो? तर याच्यामध्ये 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर या 4 ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक A CP राधाकृष्णन हे जे आहेत ते सध्याचे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 32, भारतातील पहिले पूर्ण साक्षर राज्य कोणते बनलेले आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये 4 ऑप्शन दिलेले आहेत 4 राज्याचे. यापैकी ऑप्शन क्रमांक C मिझोरम हे जे आहेत ते भारतातील पूर्ण साक्षर राज्य जे आहेत ते बनलेले आहेत. त्यानंतर बघा जगातील पहिले वैदिक घड्याळ, तर बघा जगातील पहिली जी वैदिक घड्याळ जी आहे ती कोठे स्थापित करण्यात आलेली आहे? तर यामध्ये 4 वेगवेगळे ऑप्शन दिलेले विद्यार्थी मित्रांनो. या 4 ऑप्शनपैकी उज्जैन मध्य प्रदेश या ठिकाणी जे आहेत जगातील पहिली वैदिक घड्याळ जे आहे ते स्थापित करण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा
प्रश्न क्रमांक 34, पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये सेफ दी मिशन ऑफ इंडिया कोणास घोषित करण्यात आले? प्रश्न पुन्हा एकदा ऐका. पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये सेफ दी मिशन ऑफ दी इंडिया असे कोणास घोषित करण्यात आले? यामध्ये 4 ऑप्शन दिलेले आहेत. या 4 ऑप्शनपैकी आपलं जे बरोबर उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो, हे ऑप्शन क्रमांक ए गगन नारंग हे जे आहे त्याचं बरोबर उत्तर असेल. म्हणजेच पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये सेफ दी मिशन ऑफ इंडिया असं गगन नारंग यास घोषित करण्यात आलेलं आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 35 आणि आजचा शेवटचा प्रश्न असा आहे, 8वा महिला हॉकी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 हा कोणता संघ विजेता ठरला आहे? प्रश्न पुन्हा एकदा ऐका. 8वा महिला हॉकी एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 हे कोणता संघ विजेता ठरला आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक ए भारत हा 8वा महिला एशियन हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी जो आहे तो जिंकलेला आहे. तर अशा प्रकारचे जे विद्यार्थी मित्रांनो असे हे 35 महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत. तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.